10व्या हप्त्यासाठी आता मुलांचा नियम. लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रक्रिया पूर्ण झाली. आता लाडक्या बहिणीला 1500 रुपये अधिक गॅसचे 830 रुपये जमा होणार. पण लाडक्या बहिणींसाठी मुलांचा नियम आलाय. आता ज्या माता भगिनींना मूलबाळ आहे त्यांच्यासाठी एक नवा नियम लागू केलाय. आता तुम्हाला किती मुलं आहेत यावरून तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल की नाही हे आता ठरणार आहे. आता किती मुलं असल्यावर हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. 10 जिल्ह्यात हप्ता वाटपाचे आदेश दिलेले आहेत. आता बहिणींना कोणत्याही क्षणी मेसेज येणार. लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. एप्रिलचा म्हणजेच 10व्या हप्त्यासाठी 2 नियम करण्यात आलेले आहे. पहिला नियम हा मुलांचा आहे, तर दुसऱ्या नियमाअंतर्गत 4 नवीन कागदपत्र जमा करावी लागतील. 1 एप्रिलच्या नंतर ही कागदपत्रे तुम्हाला काढून घ्यायची आहेत आणि ती जर जमा केली नाही तर एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. आता ज्या माता भगिनी हे 4 कागदपत्र जमा करणार नाही आणि त्याबरोबर या मुलांच्या नियमात बसणार नाही त्यांना 100% एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. ज्या माता भगिनींकडे 4 चाकी वाहन आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. आता त्यांचा देखील विचार होणार आहे. ज्या बहिणींनी कर्ज काढून 4 व्हीलर घेतलेली आहे त्यांचा विचार होणार. अजितदादांनी दिली माहिती हप्ता मिळणार. एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे. काय करतो ह्याची नोंद विकास पाटील घ्या. आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू. आता लाडक्या बहिणींना साडीचं वाटप सुरू झालेलं आहे. 24 लाख बहिणींना साडीचं वाटप होणार आहे. साडी मिळवण्याची यादी वेगळी आहे. त्या यादीत नंबर लावायसाठी काय करायचं हे व्हिडिओत 1 मिनिटात पुढे सांगणार आहे. पण आता 2 नियम लागू झालेले आहेत. आता ज्या माता भगिनींना मूलबाळ आहे त्यांच्यासाठी नवा नियम आलाय ज्याचे संकेत स्वतः अजितदादा पवार यांनी दिलेले आहे. सोबत आता दुसऱ्या नियमाअंतर्गत 4 कागदपत्र माता भगिनींना जमा करावे लागणार आहे. ज्या बहिणी हे कागदपत्र जमा करणार नाही त्यांना 100% एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. आज लाडक्या बहिणींसाठी 3 महत्वाच्या अपडेट बातम्या आलेल्या आहेत ज्यातील 2